वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज, जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. गंगापूर तालुक्यातील पाडसळा येथे सार्वजनिक बौद्ध समाज मंदिरावर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जेसीबीच्या साहाय्याने बुलडोझर चालवून मंदिर पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी माजी उपसरपंचासह तिघांविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत मंगल सुनील हिवाळे, वय वर्ष 30, राहणार पाडसळा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी शिलेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार दिनांक 13 मार्च 2026 रोजी सकाळी पाडसळा गावातील सार्वजनिक बौद्ध समाज मंदिर जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आलं. या प्रकरणी आरोपी म्हणून अरुण सोनवणे, पाडळसा येथील माजी उपसरपंच, पूर्ण नाव माहिती नाही, खंडू पवार, राहणार पाडळसा, जेसीबी चालक, राहणार नांगरे, बांबुळगाव आणि गंगापूर, नाव अज्ञात, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीच्या माहितीनुसार मंदिर का पाडले याबाबत विचारणा केली असता आरोपी अरुण सोनवणे यांनी फिर्यादीला "ए मांगा महाराजचे तू काही करू शकत नाही" असं जातीवाचक शब्द उच्चारून शिवीगाळ केली, अपमानित केले. तसेच आरोपींनी जेसीबीच्या साहाय्याने मंदिर पाडून फिर्यादी आणि साक्षीदारांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 298, 324(3), 352 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 31(r), 31(s), 31(t) आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने शिलेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. या घटनेमुळे पाडळसा गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलीम चौस आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे करत आहेत. दरम्यान या घटनेबाबत पाडळसा येथील ग्रामसेवक रतन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक असून समाज मंदिर पाडण्यासाठी कोणतीही लेखी अथवा तोंडी परवानगी देण्यात आली नाही. काही लोकांनी फोनवरून माहिती दिली असून मी गंगापूर येथे बैठकीत असल्याने पुढील माहिती घेत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. नमस्कार. आज आपण गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथे या ठिकाणी ग्रामपंचायतची अथवा प्रशासकाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता एका समाजाचे सामाजिक समग्र अशा प्रकारे जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकलेले आहे. आपण पाहू शकतो की सरकारने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी समाज मंदिर बांधलेलं होतं. मात्र या ठिकाणी आज आज दुपारच्या वेळेस या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने हे समाज मंदिर असं जमीनदोस्त करून टाकण्यात आलेलं आहे. या बाबतीत सदर गावचे ग्रामविकास अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अशी कुठल्याही प्रकारची परवानगी आम्ही अथवा शासनाने समाज मंदिर पाडण्याची दिलेली नाही. मात्र कोणाच्या परवानगीने हे समाज मंदिर पाडलेले आहे या बाबतीत अजूनही 100 प्रश्न उभा आहे. मी गुलाबा दरम्यान हे समाज मंदिर पाडल्यानंतर या अशा प्रकारे मोठ्या हातोड्याच्या साहाय्याने या ठिकाणी समाज मंदिराला ज्या खिडक्या लावलेल्या होत्या त्याचे गज तोडण्याचं कामही या हातोड्याच्या साहाय्याने करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी समोरासमोर 2 समाज उभे ठाकल्यानंतर हा वाद वाढला आणि पोलीस स्टेशनपर्यंत गेलेला आहे. मात्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो की नाही याबाबतीतही साशंकता आहे. त्यामुळे दोषी असणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समाज बांधवातून होत आहे. मी गुलाबाग समाज मंदिर होतं किती वर्षापासून होतं? 35-30 वर्षाच्या अवधी होतं. मग आज जे पाडलं ते कुठली ग्रामपंचायत कोणती परवानगी काही नसताना पाडत आमच्या गावातल्या माणसांना. का बरं पाडलं ते? काय म्हणजे शाळा तयार करते, शाळा कुठेतरी त्याला भेटली, मग त्याला हे पाडून इथं शाळा बांधायची होती, त्यासाठी पाडलं. आणि मग आता तुम्ही कोणाकडे तक्रार केली काय? मग गेले ना पोलीसवाले आलते, सगळं ते करून गेले. आमचे माणसं पोलीस स्टेशनला झाले, पोलीसवाले आलते, पण ते माणूस पळून गेला इथून. आणि या ठिकाणी जे समाज मंदिर पाडलं हे कशा साहाय्याने पाडलं? जेसीबी पोलीसवाल्यानं ताब्यात घेतली. मग आता तुमची मागणी काय राहील? हे सगळं बांधून द्या, जसं पाडत तसं. मग त्याचं वावर का काही करा, जरी सरपंच जुना असेल काय नाही, हेच जागेवर पाहिजे आम्हाला. त्यानं जरी शाळा मंजूर केली असेल कुठून, त्यानं त्याच्या वावरात शाळा बांधा, काही नाही. त्यानं तर खुद आता पोलीस स्टेशन येणार आहे,
नाही आला तर आम्ही आणणारच त्याला धरून. तो गावातलाच माणूस का बाहेरचा नाही. आपण विचार जे पाडलं जे समाजमध्ये ज्यानं पाडलं त्यानं कायदेशीर गुन्हा त्याच्यावर व्हावा आणि त्यानं तुरंत ह्या समाजमध्ये जर काम करावं मग त्याचं व्हावं रिकू काही करू तो. आमची मागणी अशी. मी बोलतो आरवाय चव्हाण. वार्ता न्यूज गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.